नमस्कार, मी संग्राम चौगुले आणि आज आपण आज पहिला दिवस आहे 2024चा सोमवार आहे, 1 तारीख आहे. सो असा योग कधी येत नाही आहे. आणि आजच्या दिवशी मी एका कॉम्पिटिशनचं इनॉग्रेशनला पण आलो सिंधुदुर्गमध्ये. आणि आजपासून मी माझं 16 वीकचं जे चॅलेंज होतं ते परत चालू करतो आहे. आणि आज पहिल्या दिवशी मला वर्कआउट चुकवायचं नाही आहे. सो मी आता वर्कआउटला चाललो आहे. आणि आज मी कंप्लीट वर्कआउट म्हणजे सगळे मसल्स माझे फक्त ॲक्टिव्ह करणार आहे, पंप करणार आहे. कारण गेले 8 दिवस माझा वर्कआउट बंद होता. मी फॅमिलीबरोबर टूरला गेलो होतो. सो इथून पुढे माझे व्हिडिओ पडत जातील, आठवड्याला 1, 2, 3 असे असतील ते. इंस्टाग्रामला मात्र माझे व्हिडिओ रोज पडतील. त्यावर तुम्हाला मी सांगत जाईल की मी डेली रुटीन काय चालू केलं आहे माझं. सो मला कॉम्पिटिशन करायची नाही आहे, पण मला बॉडी कॉम्पिटिटिव्ह लेवलचीच बनवायची आहे. कारण खूप वर्ष झाली, आता 8 वर्ष झाली मी प्रेप करत नाही आहे. सो लेट स्टार्ट फ्रॉम हिअर, कोकणातून. आणि पहिला व्हिडिओ मराठीत मुद्दाम बनवतो आहे, कारण मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत लोकांना. सो आधी जिममध्ये जाऊयात आणि इथून पुढच्या गोष्टी आपण तिथे कॅरी करूयात. सो आता वर्कआउटला जिममध्ये चालू आहे. त्या ज्या जिमच्या इनॉग्रेशन आलो आहे त्याच जिममध्ये वर्कआउट करणार आहे. कारण कसं आहे की आपण फीस घेतली असते आणि जर आपल्याकडून त्यांना मॅक्सिमम एक्सपोजर आपण दिलं, ॲज अ गेस्ट असेल किंवा काय असेल, तर त्यांचा बेनिफिट होतो. आणि जर आपल्याला ज्याने बोलले त्यांचा बेनिफिट होत असेल तर आपण जे कनेक्शन बनवतो ते कायमच राहते आपलं. तर हे रिसॉर्ट आहे आणि पाम ब्लिस रिसॉर्ट हे रिसॉर्टचं नाव आहे. जिथं आम्ही थांबलो आता हे सिंधुदुर्गमध्ये आहे. काय गावाचं नाव रे? तळेरे जे गाव आहे, बरोबर तो सिंधुदुर्गचा तळेरेमधला ब्रिज आहे, त्या शेजारी जिम आहे. त्याचं कॉम्पिटिशन चालले आणि त्याच्या बाजूलाच हा रिसॉर्ट आहे. सो अभिमन्यू ज्याच्या जिमच्या आपण ओपनिंगला चाललो आहे आणि हा माझा स्टुडंट होता, माझ्या जिमला यायचा आणि मला इन्स्पिरेशन समजतो. सो पहिला दिवस माझा 24चा त्याच्या जिममध्ये होतो आहे. मला वाटतं की त्याच्या जरी पण एक मेमोरेबल गोष्ट असेल माझ्यावर तर आहेच, कारण मी त्या गोष्टी सजेस्ट करतो आहे. सो माझं प्लॅनिंग काय आहे की नवीन बॉडी बिल्डर असेल तर त्याला माहिती नसतं की काय करायचं आहे, वर्कआउट कसं करायचं आहे किंवा डाएट काय करायचं आहे. तर मी एकदम बेसिकमध्ये ह्या गोष्टी मी चालू करणार आहे आणि मी सांगत जाईन सगळ्या गोष्टी की मी काय करतो आहे, कसा वर्कआउट करतो आहे, नवीन बॉडी बिल्डरची सुरुवात कशी होते आणि त्यांनी काय काय फॉलो केलं पाहिजे, ह्या गोष्टी मी सांगत जाईन. आणि माझा ट्राय एवढाच चालला आहे की तुमच्यापर्यंत सगळ्या चांगल्या नॉलेजचा रीच झाला पाहिजे आणि तुम्ही थोडे एज्युकेट झाले पाहिजेत. कारण पश्चिम महाराष्ट्रामधले जेवढे बॉडी बिल्डर आहेत त्यांच्यापर्यंत हे नॉलेज पोचत नाही आहे. त्यामुळं आम्ही 20 वर्षांनी बॉडी बिल्डिंग करतो आहे, पण काही लोक आहेत जे 1 वर्षात 2 वर्षात त्यांना वाटतं की डेव्हलपमेंट सगळी झाली पाहिजे. ठीक आहे, सायन्स ॲडव्हान्स झाले, बऱ्याच गोष्टी आल्यात, पण त्याबरोबर काही बेसिक गोष्टी आहेत ज्या कायम प्रायोरिटी बेसवर केल्या पाहिजेत. त्या काय केल्या पाहिजेत ते तुम्हाला मी सांगत जाईन वर्कआउट करता करता. चला तुम्ही घे. सो काल मी राजस्थानमध्ये होतो, काल रात्री आलो आहे 12 वाजता आणि परत आमचं 9 तासाचं ट्रॅव्हलिंग झालं आहे. पण वर्कआउट कुठल्याही कंडिशनला चुकवायचं नाही म्हणून वर्कआउटला चाललो आहे. आप्पा गाडी घेणार का तू घेतो? चला. सो वर्कआउट आता मी पहिला दिवस करतो आहे, इकडं स्ट्रेचेस ह्या सगळ्या गोष्टी करेलच मी. पण आता इंटेन्शन एक आहे की वर्कआउट माझा कम्प्लीट होणं गरजेचं आहे, की अख्खा ओव्हरऑल मसल्स मला ट्रेन करायचं आहे, जेणेकरून माझा पहिला दिवस फुकट नाही गेला पाहिजे, एवढंच इंटेन्शन आहे. आणि करता करता ह्या सिरीजमध्ये मी सांगत जाईन अराउंड 16 वीक म्हणजे 4 महिन्याचं मी टार्गेट ठेवतो माझ्यासाठी. जे माझं मागच्या वर्षीचं फिजिक होतं, मागच्या वर्षी माझी जी बॉडी होती त्याच्या कंडिशनपेक्षा जरा थोडी चांगली कंडिशन करायचं माझा प्लॅन चालला आहे. लेट्स सी, आता बघूया कसं होतं आहे. आणि इथं बरेच यंग क्राऊड आलेत. ह्या वर्कआउटनंतर मला स्टेजवर पण जायचं आहे की जो विनर आहे त्याला मी माझ्याकडून थोडं प्राईज द्यायचं आहे. मला थोडं मोटिवेशन करायचा प्लॅन चालला आहे, जेवढं जमेल तेवढं करत असतो. बऱ्याच लोकांच्यात मिसअंडरस्टँडिंग असतात, पण दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे. सो वर्कआउट चालू करूयात आणि बाकीच्या गोष्टी मी बोलत आहे. मी आउटडोर शूज माझ्या जिममध्ये अलाउड करत नाही आहे, तर मी इथं पण अलाउड नाही करणार आहे मला स्वतःला. कारण मॅस्टिंग खराब होतं आणि बऱ्याच वेळेस जागा जेव्हा जिममध्ये कमी असते तर लोक जिममध्येच ॲब्सचा वर्कआउट करतात ह्या फ्लोअरवर. आणि जर आपण आउटडोर शूज घातले असतील तर मग आपल्यामुळं जिम बाकीच्या लोकांना
त्रास झाला पाहिजे, माझं इंटेन्शन आहे. आता हा शूज मी फक्त ट्रॅव्हल करताना वापरतो. त्या शूजचं इंटेन्शन काय, यूज असं काय नाही आहे. लेग मारताना ठीक आहे, पण बाकी वर्कआउट करताना शूजचं इंटेन्शन काय असतं की डंबल लागेल, कुठं ठेस लागते, आपल्याला माहिती नसतं की कुठं काही गोष्टी वरती आलेत. त्या कारणासाठी शूज वापरायचा असतो. शूज पण चांगला असणं गरजेचं आहे. ब्रँडेड असं म्हणत नाही आहे, पण शूज जो आहे तो तुमच्या पायाच्या प्रोटेक्शनसाठी असतो आणि तो चांगलाच असला पाहिजे. आता काही बऱ्याच जिममध्ये ज्या जुन्या जिम आहेत ते विदाउट शूज वर्कआउट करतात, कारण एक तो रिस्पेक्टचा भाग असतो की डंबल असेल, पेल असेल तर डंबलला पाय लावायचा नसतो. ते पाय चप्पल घालून आपण पूजा करतो, तर जिम म्हणजे एक मंदिर सारखं वापरतात म्हणून आम्ही पण करत नव्हतो. पण आता सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. पाणी गेलं ना. ऍक्च्युली कसं आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच बॉडी बिल्डर चांगले आहेत आणि पण ते आउट ऑफ स्टेट गेलेत, काही कामासाठी गेलेत, काही एज्युकेशनसाठी गेलेत. त्यामुळं तिथल्या लोकांची कॉन्टॅक्ट कमी झाला. मी पण पुण्यात राहतो, तेव्हा मला इकडं कोकणामध्ये असेल किंवा माझ्या गावात कोल्हापूरमध्ये मला लोकांशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांना भेटू शकतो. आणि बऱ्याच जिममध्ये जाऊन मी मला वाटतं आज अभिमन्यू किट घेऊन आलेलं नाही वर्कआउटचं, तर मी त्याच्यावर वर्कआउट केला असता आजचा. माझा प्लॅन असाच चालला की जिथं मी ट्रॅव्हल करेल तिथल्या एखाद्या नवीन मुलाबरोबर मी वर्कआउट करेल की त्याला सांगता सांगता माझा वर्कआउट होईल आणि त्यांना पण समजेल. आणि बऱ्याच ठिकाणी आपण मॉडेल घेऊन करतो किंवा जे चांगली बॉडी आहे त्याच्याशी व्हिडिओ बनवतो, पण माझं इंटेन्शन ते नाही. मी वर्कआउट करता करता माझ्यामुळं त्या सेशनमध्ये जर एखाद्याला समजलं तर तो बाकीच्यांना पण त्याच्याकडे बघून लोक करतात वर्कआउट, सो त्यांना पण एज्युकेशन मिळेल. वर्कआउटच्या आधी स्ट्रेचेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि शोल्डर पेन हा बॉडी बिल्डरचा कॉमन इश्यू असतो प्रत्येक बॉडी बिल्डरचा. कारण स्ट्रेचेस आपण कमी करतो आणि ज्यावेळेस झोपतो आपण त्यावेळी आपला उशिखाली हात असतो. बऱ्याच वेळेस ती पोझिशन कम्फर्टेबल नसते आणि सकाळी उठल्यानंतर आपण शोल्डर पेन चालू होतो आणि वर्कआउट असल्यामुळं रेस्ट मिळत नाही आहे. ह्या बऱ्याच इश्यू असतात, त्यामुळे लोकांचे शोल्डर पेन भरपूर चालू असतात प्रत्येक बॉडी बिल्डरचे. त्यासाठी हे वर्कआउट रेग्युलर करणं गरजेचं आहे. मोस्टली आपली बॉडी 4 मुवमेंट्समध्ये बेंड होत असते, स्ट्रेच होत असते आणि ह्या 4 स्ट्रेचेस जे आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. दिवसातून एकदा तर ॲटलिस्ट 10 मिनिटासाठी ह्या स्ट्रेचेस होणं गरजेचं आहे. वर्कआउट तर पाहिजेच, पण ज्यांना वर्कआउट करता येत नाही आहे, ज्यांना वाटतं की मला काही बॉडी बनवायची नाही आहे, पण त्यांना ॲटलिस्ट हे जे 4 गोष्टी आहेत स्ट्रेचेसच्या त्या करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुमचं फॉरवर्ड बेंडिंग येतं, यामध्ये तुमचे हॅमस्ट्रिंग आणि लोअर बॅक याचे स्ट्रेचेस होतात. तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर रिव्हर्स बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, त्यानंतर दोन्ही साईड्स. तर ह्या ॲक्टिव्हिटी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण स्ट्रेचेस कॉन्ट्रॅक्शनमध्ये मसल वाढतात, पण मसलची स्ट्रेंथ वाढण्यासाठी किंवा विदाउट इंजुरी दिवसभर वर्कआउट करण्यासाठी तुमची बॉडी फ्लेक्झिबल असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो हॅमस्ट्रिंग टाईट असतात बऱ्याच वेळेस, आपले लोअर बॅक पेन होत असते, परत तुमचे क्वाड्रायसेप आहेत त्याचं स्ट्रेचेस करणं गरजेचं आहे.
तुम्ही असं समजू शकता की माझा हा अराउंड मी 8 वर्षानंतर चालू केलं आहे, तर एक नवीन बिगिनर बॉडी बिल्डर आहे त्याच पद्धतीने माझ्या गोष्टी चालू होतील. फक्त माझ्या मसल मेमरी स्ट्रॉंग आहेत, मी याच्या आधी 20 वर्ष वर्कआउट केला आहे, सो माझ्या मसलमध्ये डेव्हलपमेंट लवकर दिसेल तुम्हाला. पण नवीन बॉडी बिल्डर असेल त्यांना पण ह्याच पद्धतीने वर्कआउट करणं गरजेचं आहे. स्लोली तुमचे डाएटमध्ये वर्कआउटमध्ये प्रोग्रेस झाला पाहिजे. Yeah, it's our time to shine. Show that's the kind of. मी आता चुकीच्या टायमिंगला हे प्री वर्कआउट पितो आहे, कारण माझं गेल्या काही दिवसात डाएट होत नाही आहे, रेस्ट होत नाही आहे आणि आज मला वर्कआउट करायचं आहे. सकाळपासून मी 8-9 तास ट्रॅव्हल करतो आहे, डाएट झालेलं नाही आहे. सो सध्या मला गरज आहे थोड्या बूस्टची, म्हणून मी आता प्री वर्कआउट पितो. पण हे टायमिंग अतिशय चुकीचं आहे. प्री वर्कआउट कधी कमीत कमी 6 तास आधी घ्यायचं असतं तुमच्या बेड टायमिंगच्या. झोपायच्या 6 तास तुमचं प्री वर्कआउट तुमच्या पोटात गेलं पाहिजे. सो पुशअप, देन तुमच्या लेगसाठी ती लंजेस, फ्री स्क्वॉट. आता मी आज लेगचे वर्कआउट जास्त करणार नाही आहे, त्यामुळं लेगचे सेशन मी जास्त करत नाही आहे, पण करणं गरजेचं आहे. अराउंड तुम्हाला 15 ते 20 ते 4 सेट करायला पाहिजे. फ्री स्क्वॉट, लंजेस याचे अराउंड 15-20चे 4-5 सेट तुम्हाला पुशअपचे पण करणं गरजेचं आहे. हा बेसिक वर्कआउट आहे, ह्या स्ट्रेचेस नाही जातात. वॉर्मअप केल्याशिवाय तुमची बॉडी रेडी होत नाही आहे तुमच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. सो वॉर्मअप मी खूप कमी करतो, पण मी ठरवलं यावर्षी वॉर्मअप पण मला सफिशियंट करायचं आहे की जेणेकरून विदाऊट इंजुरी की विदाऊट पेन मला मसलची डेव्हलपमेंट करायची आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मी हे एक्सरसाइज खूप जास्ती करतो शोल्डरचे, कारण शोल्डर मला खूप पेन करत असतो शोल्डर. सो हे जे रोटेटर कपचे वर्कआउट आहेत ते आपण मोस्टली करत नाही. इथं मी वर्कआउट करतोय आणि बऱ्याच लोकांना रिस्ट्रिक्ट केलं आहे फ्लोर राहायचं. इकडे सगळे थांबलेत लोक, तर यांना वाटत असेल की बॉडी बिल्डर जे आहेत, जे सिनियर बॉडी बिल्डर हां, तर वेगळा काय तर वर्कआउट करतायत किंवा त्यांचे सेट्स वेगळे असतात. पण असं काय नसतं. तर आम्ही पण तोच वर्कआउट करतोय तुम्ही करताय. फक्त आमच्या बॉडीमध्ये आम्हाला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्शन कुठं झालं पाहिजे, किती पॉज घेतला पाहिजे, डाएट काय करायचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. आणि व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवता येत नाहीत, एक्सप्लेन करता येत नाही आहे. जसं मी आता शोल्डरचा वर्कआउट करत होतो, स्ट्रेचेसचा, रोटेशनचा, तर ह्या व्हिडिओमध्ये दिसत नाही तुम्हाला गोष्टी. आणि आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला करायचं त्यावेळेस जवळजवळ अर्धा तास आमचा स्ट्रेचिंगमध्ये जायचं, 20-25 मिनटं पुशअप्स, पुलअप्स सगळ्या गोष्टी करायचो. त्या गोष्टी बेस आमचा स्ट्रॉंग असल्यामुळे आता आमची बॉडी अजून पण अशी दिसते की प्रिपरेशन करत नाही मी. बऱ्याच लोकांना डोक्यात येतं की तुम्ही मेडिसिन घेत असाल, स्टेरॉइड्स असतील, टॅबलेट खाता, त्याचा पार्ट फक्त 20% असतो. आता मी गेले 8 वर्ष कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी वापरल्या नाही आहेत, कारण गरज नाही आहे. गरज नसताना करायची गरज नाही आहे. आता इथे मुलं आहेत, त्यातली मला वाटतं 80% मुलं आहेत की म्हणजे विदाऊट मेडिसिन किंवा नॅचरलवरती चालले आहेत है ना. आता हे जर अशा कंडिशनला नॅशनलला गेले तर त्यांची बॉडी त्यांना नंबर कधीच देणार नाही आहे, कारण तिथं सगळ्या गोष्टी यूज करून आलेत ना. सो जिथं गरज आहे तिथे केलं पाहिजे, पण गरज नसताना कुठलीही गोष्ट करायची गरज नसते अजिबात, कारण जिथं नीड आहे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सो मला आता कसं आहे की मी नॅचरलीच माझ्या गोष्टी सगळ्या करत आलो. ट्रॅव्हल करायच्यामुळे वर्कआउट होत नव्हता, पण आता तुम्ही बघताय वर्कआउट मला बघाल सगळा. सो तिकडे येऊ नका, कारण मग मला बोलायला लागेल सगळं. सो वर्कआउट सेमच असतात आमचे, थोडे चेक करा. मी करता सांगेन मी की प्रत्येकाची मी 1-2 सेट्स करणार आहे, कारण पहिला दिवस म्हणून मी चालू करतो. सो आमचे वर्कआउट सेमच असतात, फक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. दिसताना सेम दिसेल तुम्हाला, पण कॉन्ट्रॅक्शन कुठं घ्यायचं आहे, स्ट्रेच कुठं करायचं आहे, किती वेळ रेस्ट घ्यायचे आहे, ह्या गोष्टी फक्त मॅटर करतात. त्यानंतर डाएट म्हणजे वेगळं काय नसतं, सेमच खाणं असतं, फक्त ते थोडंसं कॅल्क्युलेट करायला लागतं.
State of mind you gotta combine with hard work and time. You gotta climb to the top. Don't let yourself drop till your heart stops. Let this beat rock. Got a new clock and a new stock for this new rock. Just let your mind loose from the new stock. Drunk off the goose, thinking that I'm too pop. Getting caught with a few thoughts cause I'm too lost. Off the speakers can't even handle me. Give it what I got, nobody's gonna drain my energy. And I will never stop, I'm motivated by enemies. Setting up shop so everybody remember me. And no, I am not going through life regretfully. I'd rather work non-stop, what they call incessantly, than work some odd job just to live life pleasantly. Already got lost in my mind, not a fantasy. I'm getting there. Forgotten soul, so stop, drop, and roll. You lost all control and pop off your ball. I got squat, I fold. I'm not bought, I'm sold. My stock rocks, it's gold. Hey, knock, knock, she holding shit. Talk to close, I ain't stopping though. It's hip hop, you know, or is it rock and roll? I'm not dropping down, no, my pocket's grown. You can't stop the show, so get rockin' on. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की मी ही जिम आहे माझी म्हणूनच आता मी वर्कआउट करतोय. डंबल घेतोय मी परत तिथं ठेवतोय. सगळे लोक बघतात पण परत हे नॅपकिन इथं काय ठेवलंय मी तर माझ्यानंतर कोणी वर्कआउट केला तर माझा जो घाम लागतो तर तो पुढच्याला कम्फर्टेबल वाटत नाही. जर समजा इथं आधीपासून घाम असेल तुम्ही तो वर्कआउट कराल का? नाही, तुम्हाला चांगलं नाही वाटणार. सेम कंडिशन असते की पुढच्याला पण ते चांगलं वाटणार नाहीये. सो तुम्ही काळजी घेतली पाहिजे की नॅपकिन हा का घेतात. हा छोटा झाला खूप, ऍक्च्युली मोठा पाहिजे की जेणेकरून तुमच्या बॉडीचा जो घाम आहे तो बेसला लागला नाही पाहिजे. असं लागला असेल तर पुसायला पाहिजे तुम्ही. तो असं नाही की मी वर्ल्ड चॅम्पियनशिप झालो, खूप मोठा बॉडी बिल्डर आहे, मला सगळं चालतं. नाही, किती काय झालं तर तुमचा स्वेट हा तुमचा असतो, दुसऱ्याला तो आवडणार नाही कधीच. Let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never giving up. Taking that crown from you. I ain't worried about you, I ain't never. So let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never giving up. Taking that crown from you. I ain't worried about you, I ain't here to make friends. Yeah. I ain't never slowing down, keep on going till I'm down. No, I'm never slowing down, cause we're blowing up now. सो आत्ता जो वर्कआउट करतोय हे माझं वर्कआउट रुटीन नाही आहे. मला फक्त आज वर्कआउट मिस नाही करायचं आहे म्हणून मी कॉम्बिनेशन ऑफ सेट्स करतोय. सो चेस्ट मारतोय, शोल्डर करतोय, बायसेप्स करतोय. तो हा वर्कआउट मला जस्ट टू स्टार्ट द वर्कआउट. माझं जे कम्प्लीट स्केड्यूल असेल चेस्ट वर्कआउटचं, बॅकचं, बायसेप्सचं हे सगळं मी टाकत जाईन रोज. Slowing down, hard words like a weapon, attack with no questions. In my own section and they still disconnected, cause their mind's been infected and they're filled with objection, too filled for recollection. So we're losing all attention. They don't know I'm in contention, cause I'm gaining their attention, cause I'm making a connection. Lyricism and aggression got me feeling my ascension. In my passion, my profession, I'm attacking my obsession, taking action and progressing. I go off on the enemy, that's what makes them scared of me. Make my plans carefully, then execute them daringly. They say I act recklessly, but that's why I'm effective. See, you can't predict my tendencies, I offer no transparency. Some people think I'm lost, others think I'll be a legend. I'm never gonna stop till I'm one above second. And my thoughts at the top, but my mind stay present. Don't let your dreams stop, cause dreaming is a blessing. They tell me all the same, told me I won't. सगळ्यांनी मोबाईल आणलेत का? मोबाईल आणलेत? यूट्यूब ओपन करा बरं. किती लोक आहेत आता इथे? मोबाईल सगळ्यांना ना? सगळ्यांना मोबाईल आहे. यूट्यूब ओपन करा. फिटनेस मराठी बाय संग्राम चौगुले सर्च करा. फिटनेस मराठी बाय संग्राम चौगुले सबस्क्राईब केले का? ती घंटी वाजली का? घंटी हा जर ती प्रेस नाही केली ना तर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत नाहीत. कारण माझं 4 वर्षानंतर मी चॅनल चालू केलं. फक्त 8 व्हिडिओमध्ये माझे 1.5 लाख सबस्क्रायबर झाले होते मराठी. कारण ज्या पोस्ट मी केलेत ह्याच केलेत बायसेप ट्रायसेप सगळ्या गोष्टीच्या ओनली फॉर मराठी पीपल. आता हे करताना हिंदी लोक भरपूर बोंबलणार आहेत कारण त्यांना कळत नाही है ना. पण मला त्यांना सांगणारे भरपूर लोक आहेत. पण आपल्याला सांगा तुम्ही चेक करून बघा की मराठी गाणं खूप कमी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला गायडन्स देणारे माणसं असतील. सगळ्यांनी केलं का ते सबस्क्राईब चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस केला? हा व्हिडिओ मी उद्या संध्याकाळी पोस्ट करेल.
हे सगळे येतील हे. सो फायनली सगळं संपलं आहे आणि माझा वर्कआउट झाला. त्यानंतर कॉम्पिटिशन झाली. कॉम्पिटिशनला खूप चांगली मुलं आली होती. मर्यादित सिंधुदुर्ग होता आणि माझं पहिल्या दिवशीचं रेझोल्युशन पण कंप्लीट झालं. म्हणजे आज 1 तारीख आहे, सोमवार आहे, 2024 वर्ष नवीन चालू होतं आहे. नवीन वर्षात मी माझं नवीन रेझोल्युशन चालू करतो आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि पुढचे जे व्हिडिओ असतील ते असेच येत राहतील आता वीकली. आणि इंस्टाग्रामवरती सेम चॅनलचं मी एक अकाउंट बनवतं, त्याच्यावरती रोजच्या रोज व्हिडिओ पडतील. सो तुमचा सपोर्ट लागेल मला पुढे ग्रो करण्यासाठी. थँक्यू सो मच. आणि आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. तर कॉम्पिटिशनचे पण व्हिडिओ मी टाकेल. सो लेट्स बिगिन अगेन. न्यू बिगिनिंग स्टार्ट्स. थँक्यू सो मच. गुड नाईट.